श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही तणाव हाताळू शकत नाही तर तुम्ही जीवनात कधीच पुढे सुद्धा जाणार नाहीत. या शुभ विचाराने आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूया. कुंभ राशीच्या जातकांनो येणारे 2 दिवस, होय, कुंभ राशीच्या लोकांसाठी हे 2 दिवस केवळ सामान्य नसणार आहेत. आज आम्ही बोलणार आहोत कुंभ राशीच्या लोकांसाठी 15 आणि 16 ऑक्टोबरचं भविष्य. हे 2 दिवस कसे असणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल यात शंकाच नाही. पण मित्रांनो, या 2 दिवसामध्ये असे काही मोठे आणि महत्त्वाचे बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहेत, ज्यामुळे तुमच्या मनात थोडी भीती, प्रचंड उत्सुकता दोन्ही निर्माण होऊ शकतात. तुम्हाला कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे लागेल, त्यासोबतच तुमच्या जीवनात अचानक कोणता नवा टप्पा सुरू होणार आहे. तुम्हाला आगामी काळात कोणकोणत्या नवीन गोष्टीपासून सावध राहावे लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पदरात कोणत्या 2 मोठ्या आनंदाच्या बातम्या पडणार आहेत. या व्हिडिओमध्ये आज आम्ही तुम्हाला सर्व काही सांगणार आहोत की कुंभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन या 2 दिवसात कसे असेल, त्यांचा व्यवसाय व्यापार कसा असेल, त्यांचे प्रेमसंबंध कोणत्या दिशेने जातील आणि त्यासोबत त्यांचे आरोग्य कसे असेल. तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल सुद्धा बोलणार आहोत. त्यासोबत स्त्रिया, विद्यार्थी, शेतकरी, म्हातारे यासाठी हे 2 दिवस कसे जातील हे देखील आपण बघणारच आहोत. त्यासोबत येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी कोणते उपाय करायला पाहिजे याबद्दल आपण बोलणार आहोत. एकूणच आम्ही तुम्हाला या 2 दिवसाचं संपूर्ण राशी भविष्यफळ सांगणार आहोत. तर हे 2 दिवसाचं भविष्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, 15 आणि 16 ऑक्टोबरचं भविष्यफलासाठी खाली कमेंटमध्ये जय शनिदेव महाराज नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती सिलेक्ट करा. मित्रांनो, पहिल्यांदा बोलूया आजच्या चाणक्य नीतीच्या ज्ञानाबद्दल. चाणक्य जी म्हणतात की 2 लोकांमध्ये केवळ प्रेमच नाही तर या चुकामुळे विस्कटून जातात जुनी नाते. होय मित्रांनो, हे सर्वात मोठे कारण आहे बोलण्याची कमतरता. जसं की तुमच्या कौटुंबिक नात्यामध्ये दुरावा आला असेल, नवरा बायकोमध्ये जमत नसेल, बाप लेकाचं जमत नसेल, आई लेकीचं जमत नसेल, तर या सर्वात मोठं कारण असतं व्यक्त होण्याची कमतरता. नात्यात जेव्हा आपण एकमेकाशी बोलणे कमी करतो तेव्हा अंतर निर्माण व्हायला लागतं. मनात कोणतीही गोष्ट असो, कोणतीही तक्रार असो, कोणताही आनंद असो, जर तुम्ही ते तुमच्या पार्टनरसोबत, तुमच्या जोडीदारासोबत शेअर करत नसाल तर गैरसमज निर्माण होतात आणि हळूहळू दोघांमध्ये एक भिंत उभी राहते. त्याचबरोबर प्रेमासोबत सुद्धा आदरही तितकाच महत्त्वाचा आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरचे मत, भावना, त्यांचे निर्णय त्यांचा आदर करत नाही, त्यांचे नाते पोकळ होऊ लागते. मस्करीमध्ये देखील वारंवार चार चौघात अपमान करणे किंवा त्यांना कमी लेखणं नात्याला आतून कमजोर सुद्धा करते. आदराचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या पार्टनरला जसे आहेत तसे स्वीकारा. कुंभ राशीच्या जातकांनो, आता बोलूया येणाऱ्या 2 दिवसाच्या कुंभ राशीच्या भविष्यफळाबद्दल. 15 आणि 16 ऑक्टोबर हे 2 दिवस कसे राहतील चला जाणून घेऊया. तर मित्रांनो, या 2 दिवसात तुमच्या मनात एक अद्भुत कल्पना येईल. तुम्हाला ती लगेच रद्द करू नये, कारण तुम्हाला ती शक्य नाही असं वाटत आहे. हा काळ मोठा विचार करण्याचा, उंची गाठण्याचा दिवस असला तरी द्वेषाला दूर करण्यासाठी सहानुभूतीचा स्वीकारा. कारण ज्या लोकांना तुम्ही ओळखता त्यांच्याद्वारे तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. त्यासोबतच तुमच्या घरातील वातावरण काही बदल करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचे मत जाणून घेणे आवश्यकच आहे. रोमांसच्या दृष्टीने रोमांचक दिवस आहेत. काही लोकांना बाहेरून कोणीतरी खास बातमी, व्यावसायिक प्रस्ताव मिळू शकतो. जे वैवाहिक सुखाच्या दृष्टिकोनातून या 2 दिवसात तुम्हाला एखादी अनोखी भेट मिळू शकते. दरम्यान जर कोणत्याही नातेवाईकाशी वादविवाद चालू असेल तर कोणाच्या तरी मदतीने तो या 2 दिवसात सुटेल देखील. मागील काही काळापासून थांबलेली, अडकलेली कामे पूर्ण होण्याची चांगली वेळ आहे. चतुराई आणि विवेकाने काम केल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने राहीलच आणि आपल्या वैयक्तिक कामाकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकर्मी, कर्मचाऱ्यासोबत संबंध बिघडू देऊ नका. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या जास्त बोजामुळे ओव्हरटाईम करावा लागेल. आर्थिकदृष्ट्या पाहिले तर या 2 दिवसात तुम्ही खर्च कमी करू शकता, पण याच काळात एखादे असे काम येऊ शकते जे तुमच्या खर्चात वाढ करू शकते. त्यासोबतच मित्रांनो, आता बोलूया तुमच्या लव्ह लाईफबद्दल. तुमचे प्रेम जीवन या 2 दिवसात कसे असेल.
चला जाणून घेऊया या तर मित्रांनो, प्रेम जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग प्रेम आणि या दोन दिवसात तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रभावित करण्यासाठी यशस्वी व्हालच. जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर हा काळ प्रेमाचा इजहार करण्यासाठी खूप शुभ आहे मित्रांनो. अनावश्यक दबावापासून वाचवण्यासाठी तुम्ही इच्छांना काळजीपूर्वक व्यवस्थापित करा. आपल्या स्वाभाविक उत्कटतेला चमकायला द्या. तुमच्या साथीदाराला इच्छा पूर्ण करा. सोलमेट सोबत मतभेद होऊ देऊ नका, म्हणजे कोणत्याही मुद्द्याला शांतपणे नम्रतेने सोडवा. लव्ह रिलेशनशिपमध्ये जे लोक आहेत, ही गोष्ट देखील महत्त्वाची आहे की तुम्ही तुमच्या प्रेमाची जाणीव तुमच्या पार्टनरला कशी करून देता. तुमच्या व्यस्त जीवनात काही वेळ काढून कुटुंब वैयक्तिक बाबीवर लक्ष द्या. आनंदी व्हा, कारण काहीतरी खूपच मनोरंजक आणि हॉट असं तुमची वाट पाहत आहे 2 दिवस. या 2 दिवसात तुमची रोमॅन्टिक जीवन सुधारतात, भावना तीव्र होतील. अशा वेळी तुमच्या प्रियकराला, तुमच्या पत्नीला एक खास भेटवस्तू तर नक्कीच द्या. मित्रांनो, कुंभराशीच्या जातकांनो, आता 15 आणि 16 ऑक्टोबर या 2 दिवसात आर्थिक स्थिरता आणि दूरदृष्टीने काम करण्याचे संकेत तुम्हाला मिळतीलच. आणि उत्पन्नाचे स्रोत मजबूत असताना सुद्धा अचानक येणारे खर्च तुमचे बजेट सुद्धा बिघडू शकतात. जसं की या 2 दिवसात तुमच्या बुद्धिमत्तेतून, तुमच्या ओळखीतून तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. तुमचे काही जुने मित्र, व्यावसायिक संपर्क किंवा व्यावसायिक जे संपर्क आहेत ते तुम्हाला अधिक फायदा देणारे प्रस्ताव घेऊन येऊ शकतात. त्यासोबतच व्यापारी आणि व्यावसायिक लोक या काळात चांगले प्रदर्शन करतील. कामाच्या ठिकाणी तुमची चतुराई, विवेक वापरल्यास अपेक्षित लाभ मिळेल. तुमची दूरदृष्टी तुम्हाला दीर्घकाळ फायदेशीर ठरणारे व्यावसायिक निर्णय घेण्यास मदत सुद्धा करेल. त्यासोबतच जर तुमची काही थकबाकी, अडकलेले पैसे असतील कुणाकडे, तर ते वसूल करण्यासाठी हा काळ खूप अनुकूल आहे. त्यासाठी वेळी योग्य व्यक्तीशी संपर्क साधा, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. त्यासोबतच मित्रांनो, तुमच्या मागील गुंतवणुकीतून अचानक अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्यासोबतच एक सावधगिरी सांगतोय, 15 आणि 16 ऑक्टोबर या 2 दिवसात मोठे महत्त्वाचे जे आर्थिक निर्णय आहेत, जसं की मालमत्ता खरेदी विक्री करणं, मोठे शेअर्स, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं, हे मित्रांनो घाईघाईने करू नका. कारण भावनिक होऊन कोणताही करार करू नका. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी किंवा नवीन भागीदारात प्रवेश करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या. त्यासोबतच मित्रांनो, खर्च कर्ज आणि व्यवहाराबद्दल बोलायचं झालं, शक्य असल्यास या 2 दिवसात मोठी कर्ज घेणे किंवा देणे टाळा. छोटे मोठे आर्थिक व्यवहार ठीक आहेत, पण मोठी रक्कम ट्रान्सफर करताना दोनदा पडताळून नक्की पहा. तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते, त्यामुळे सतर्क राहा. मोठे आर्थिक निर्णय घेण्यासाठी 16 ऑक्टोबर म्हणजे बुधवार हा दिवस तुलनेने शुभ आहे मित्रांनो. पण तरीही घाई टाळा, कारण घरातून बाहेर पडताना गणपतीला दुर्वा अर्पण करा, ज्यामुळे तुमची बुद्धी, आर्थिक निर्णय क्षमता संतुलित राहील. त्यासोबतच नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, या 2 दिवसात तुम्ही जर विवेक आणि चतुराईने काम केले तर आर्थिक स्थितीवर तुमचे नियंत्रण राहीलच आणि संभाव्य नुकसान सुद्धा टाळता येईल. व्यापार करिअरबद्दल बोलायचं झाल्यास या 2 दिवसात मित्रांनो, नोकरीशी संबंधित लोक आपल्या गोष्टी मनात ठेवून कोणत्याही प्रकारच्या वादापासून वाचतील. व्यावसायिकावर तुमचा कोणत्याही प्रकारचा प्रभाव असू शकतो. व्यापारी या 2 दिवसात चांगले प्रदर्शन सुद्धा करतील. आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास या 2 दिवसात तुमची जीवनशक्ती मजबूत राहील, ज्यामुळे उत्साह व सकारात्मकता दिसून येईल. तुम्ही आनंदी असाल, तथापि ग्रहांची स्थिती इन्फ्लेशनमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला हलका ताप येण्याचा धोका सुद्धा दर्शवत आहे. याचा अर्थ मोसमी बदल किंवा तुमच्या आहाराकडे दुर्लक्ष झाल्यास छोटे शारीरिक समस्या तुम्हाला उद्भवू शकते. तुमची संवेदनशीलता या काळात वाढलेली असेल, तुमचा मूड खराब होऊ शकतो, तुम्ही लवकर भावनिक सुद्धा होऊ शकतात. म्हणूनच सर्वात महत्त्वाचे म्हणजे भावनात्मक संतुलनावर, इमोशनल बॅलन्सवर लक्ष द्या. छोटे मोठे ताण तुमच्या कामाच्या क्षमतेवर आणि एकूणच आरोग्यावर परिणाम करू शकतात. आरोग्याला आधार देण्यासाठी दही किंवा आंबट भाकरीसारख्या सांस्कृतिक पारंपरिक खाद्यपदार्थाचा आहारात समावेश करा. हे पचनसंस्थेसाठी चांगले असते आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवतात. त्यासोबत भरपूर पाणी पिणे, पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहेत. अधिक आंतरिक सुसंवादासाठी आणि शांततेसाठी आपल्या मानसिक तीक्ष्णतेला, भावनात्मक जागरूकतेला संरक्षित करा. याचा अर्थ तर्कशुद्ध विचार करा, पण भावनावर जास्त महत्त्व द्या. कोणताही मोठा शारीरिक ताण, धोकादायक कामे करणे या 2 दिवसात टाळावे. तुमच्या शरीराचे छोटे संकेतही दुर्लक्ष करू नका.
कुंभ राशीच्या जातकांनो आता 15 आणि 16 ऑक्टोबर या 2 दिवसाचे भविष्य म्हणजे स्त्रिया, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कसे असणार आहे या दृष्टिकोनातून आपण पाहू. कुंभ राशीच्या स्त्रियांसाठी हे 2 दिवस भावनात्मक संतुलन आणि सामाजिक प्रगती घेऊन येतात. जसे की कुटुंबातील सदस्यासोबत संबंध मजबूत होतील, घरातील तणाव वातावरण आनंदही राहील. त्यासोबत कुटुंबातील छोटे वादविवाद जसे की नवरा बायकोसोबत शांतपणे नम्रतेने सोडवण्याची गरज आहे. व्यक्त होण्याची कमतरता नात्यामध्ये दुरावा आणू शकते मित्रांनो. जर नोकरी करणाऱ्या महिला असतील तर त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना मानसन्मान मिळेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. व्यावसायिक महिलांना नवीन करार, उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने भावनात्मक संतुलनावर लक्ष देणे गरजेचं आहे. तुमची मूड स्विंग होऊ शकतो, संवेदनशीलता वाढू शकते. पुरेशी विश्रांती घ्या आणि मानसिक शांततेसाठी ध्यान करा. कुंभ राशीच्या शेतकरी बांधवासाठी हा काळ मेहनतीच्या फळाची अपेक्षा आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आहे. या 2 दिवसात तुमची मेहनत फळाला येईल. शेतीशी संबंधित कामामध्ये चांगले परिणाम मिळतील. आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. अडकलेले पैसे, उसने दिलेले पैसे किंवा मालाचे पेमेंट तुम्हाला या 2 दिवसात मिळू शकते. त्यासोबतच शेतीशी संबंधित सरकारी कामे, कागदपत्रे, कर्जाची प्रकरणे पुढे ढकलण्याऐवजी ती मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करा. यश नक्कीच मिळेल. त्यासोबतच मित्रांनो, शेतात नवीन प्रयोग, तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी तज्ज्ञाचा, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. घाईत घेतलेले मोठे निर्णय, मोठी खरेदी मोठे नुकसान कारणीभूत ठरू शकतेस. खबरदारी तुम्हाला हेच घ्यायची आहे की हवामानातील बदलामुळे आरोग्याची काळजी घ्या. कुंभ राशीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे 2 दिवस मानसिक शांती आणि सामाजिक संबंधामध्ये गोडवा आणणारे असतील. या काळात तुमची जीवनशक्ती मजबूत राहील, सकारात्मकता टिकून राहील. तथापि हलकासा ताप किंवा सूज येण्याचा धोका असल्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. वैद्यकीय सल्ला दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक बाबीमध्ये तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेलच. तुमचा मानसन्मान वाढेल. सामाजिक समारंभात किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्याने मानसिक शांती, आनंद मिळेल. 16 ऑक्टोबरच्या दिवशी धार्मिक विधी, पूजापाठ केल्यास मानसिक शांती मिळेल. देवाची सेवा आणि ध्यान केल्याने आंतरिक सुसंवाद वाढेल. त्यासोबत जुन्या गुंतवणुकीतून किंवा पेन्शनमधून काही आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे मित्रांनो. मात्र तुमच्या नावावर कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करताना मात्र काळजी घ्या. या 2 दिवसासाठी खास उपाय, महत्त्वाचा सल्ला देतोय मित्रांनो. 15 आणि 16 ऑक्टोबर हे 2 दिवस तुमच्यासाठी केवळ शुभच नव्हे तर तुमच्या मनाला शांती आणि शक्ती देणारे बनवण्यासाठी हे सोपे उपाय नक्की आवर्जून करा. 15 ऑक्टोबरचा खास उपाय, पहिला दिवस म्हणजे बुधवार. बुधवार हा गणपती बाप्पा आणि बुधाचा दिवस असतो. हा उपाय तुमच्या बुद्धिमत्तेला, व्यावसायिक व्यापारात यश आणि संवादातील स्पष्टता यासाठी उपयुक्त आहे. काय करायचं की गणपती बाप्पाची सकाळी पूजा करायची आणि शक्य असल्यास गाईला हिरवा चारा द्यायचा आहे. गणपती बाप्पाला दूर्वा अर्पण करा आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप सुद्धा करा. कामावर जाण्यापूर्वी गणपती बाप्पाचे स्मरण करून घरातून बाहेर निघा. यामुळे तुमचे व्यावसायिक संबंध सुधारतील आणि तुमच्या बोलण्यात गोडवा आणि स्पष्टता येईल. 16 ऑक्टोबरचा खास दिवस म्हणजे या गुरुवारी या उपायाला मित्रांनो, 16 ऑक्टोबरला गुरुवार असल्यामुळे हा दिवस भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पती यांना समर्पित असतो. हा उपाय तुमच्या जीवनात ज्ञान, सुख, समृद्धी, वैवाहिक जीवनात शांती वाढवण्यासाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास केळीच्या झाडाला पाणी घालावे. सकाळी स्नान केल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून तुळशीसमोर किंवा विष्णूच्या प्रतिमेसमोर बसून हळदीच्या माळेने किंवा साध्या माळ्याने 108 वेळा या मंत्राचा जप करावा. त्यामुळे तुमचे भाग्य बळकट होईल. घरात आर्थिक धैर्य आणि सुख शांती नांदेल. मित्रांनो, 15 आणि 16 ऑक्टोबर या 2 दिवसात कामाच्या ठिकाणी, कौटुंबिक बाबीमध्ये कोणते मोठे महत्त्वाचे आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नका. हा महत्त्वाचा सल्ला आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या. त्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टळेल आणि तुमची आर्थिक स्थिती नियंत्रणात राहील. ओव्हरऑल या 2 दिवसात तुमच्या बुद्धीची चमक, सामाजिक संबंधातील गोडवा, मेहनतीला मिळणारे फळ तुमच्या यशाची वाट मोकळी करतील. शांत राहा, सकारात्मक विचार करा आणि तुमच्या कल्पनांना कृतीत आणा. तुमचे येणारे हे 2 दिवस उत्तम संधी, आनंद आणि प्रगती घेऊन येवोत. जाता जाता व्हिडिओला लाईक करा. स्वामी समर्थ आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ पूर्ण श्रद्धेने लिहा. रोज कुंभ राशीचे राशीफल पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर ऑलवरती सिलेक्ट करा. तुमचे येणारे 2 दिवस शुभ राहोत.